हाय हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली। आज आपण आणखीन एक नेटचं वर्क बनवणार आहोत। हे तर बघू शकता तुम्ही, मी सर्कल बनवून आई नाव काढून घेतलेलं आहे। त्याच्या आतमध्ये आधीच कपड्यावर नाव काढून याच्यासाठी घेतलेलं आहे की नेटचा कपडा जेव्हा आपण याच्यावरती ठेवतो तेव्हा नंतर ट्रेसिंग करायची जरूरत लागणार नाही आहे। तुम्ही डायरेक्ट हे नाव काढू शकता, त्याच्यामुळे मी आधीच नाव काढून घेतलेलं आहे। तुम्हाला पुढे बघायला भेटेल की मी नाव कसं व्हाईट जी पेन्सिल असते आपली ग्लास पेन्सिल त्याने व्यवस्थित नाव काढून घेतलेलं आहे नेटच्या कपड्यावरती, बघू शकता इथं। आणि इथं मी घेतलेला आहे जरी थ्रेड, कारण आपल्याला चेन टिच आणि झिगझॅग चेन टिच करायचे आहे साईडला सर्कलवरती। तर इथं बघू शकता तुम्ही, मी इथं डबल कपडा करून घेणार आहे, कारण आपला हा कपडा खूप पातळ आहे, ट्रान्सपरंट आहे, बघू शकता। त्याच्यामुळे मी इथं डबल कपडा केलेला आहे, ज्याकरून आपलं नेट कट नाही होणार, सुईमध्ये अटकणार नाही किंवा ते फाटणार नाही आहे। तर इथं डबल करून मी पिन लावून घेतलेले आहे। आणि आता इथं मी साईडने जे सर्कल बनवलेला आहे आपण गोलाकार, त्याच्यावरती आपण चेन टिच करून घेणार आहोत, बघू शकता तुम्ही। तर इथं व्यवस्थित कपड्याला टाईट केलेला आहे पिन लावून, आणि जरी थ्रेडने आपण बघू शकता इथं चेन टिच करायला मी चालू केलेले आहे। पूर्ण चेन टिच बनवून घेणार आहोत आपण। त्याच्यानंतर झिगझॅग चेन टिच मी करायला इथं घेतलेले आहे, आणि झिगझॅग चेन टिच पण मी इथं पूर्ण करून घेणार आहे, बघू शकता। इथं मी झिगझॅग चेन टिच पण कंप्लीट करून घेतलेली आहे। आणि इथं नॉट देऊन मी धागा पॅक करणार आहे, ज्याकरून तो धागा निघणार नाही आणि आपला वर्क ही खराब होणार नाही आहे। त्याच्यामुळे व्यवस्थित आतल्या साईडला धागा मी इथं नॉट देऊन घेणार आहे, ते बघू शकता। आणि ग्लास पेन्सिल जे आहे त्याने व्यवस्थित आपण हे मार्किंग करून घेणार आहोत। त्याच्यानंतर खालचा कपडा आपण कटिंग करून घेणार आहोत। याच्यासाठीच मी आधीच ड्रॉ करून घेतला होता खालच्या कपड्यावरतीच, ज्याकरून नेटच्या कपड्यावर आपण इझिली नंतर असं मार्किंग करू शकतो। खूपच छान दिसते, बघू शकता, इझिली करू शकता तुम्ही हे। तर ही छोट्या छोट्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवा की जेव्हा पण नेटच्या कपड्यावर तुम्हाला वर्क करायचं असेल तर आधीच आतल्या कपड्यावरतीच तुम्ही व्यवस्थित ड्रॉ करून घ्या, ज्याकरून नेटच्या कपड्याला प्रॉब्लेम नाही होणार ड्रॉ करायला। आणि इथं मी साईडचा कपडा कटिंग करून घेतलेला आहे, बघू शकता। आणि खालच्या साईडचाही कपडा मी कटिंग करून घेत आहे, रिंग उलटी करून कपडा कटिंग करून घेत आहे। व्यवस्थित कपडा कटिंग करून घ्यायचा आहे, नेटचा कपडा बिलकुल भी कटला नाही पाहिजे। आणि इथं मी घेतलेला आहे B7000 ग्लो आणि स्टोनची चेन घेतलेली आहे, जे आई नाव आहे त्याच्यावरती आपल्याला बघू शकता लावून घेणार आहोत आपण। पहिला ग्लो लावून घेणार आहोत, व्यवस्थित सगळीकडे ग्लो लावून घेणार आहे मी। साईडने वर्क करायच्या पहिले मी ग्लो लावून चेन लावून घेणार आहे, ज्याकरून आपण 10 मिनिटं चेनला ठेवणार आहोत की ते सुकेल व्यवस्थित ग्लो, आणि त्याच्यानंतर वर्क करायला घेणार आहोत। त्याच्यामुळं मी चेन लावून घेणार आहे, आणि नंतर मग साईडचे जे आपल्या सर्कलच्या साईडने जे वर्क आहे तो आपण करून घेणार आहोत। असं केल्याने आपला वर्क ही साईडचा तयार होईल, आणि आतली चेन पण आपण 10 मिनिटं ठेवू शकतो, ज्याकरून ते सुकेल। तिथं व्यवस्थित मेजरमेंट घेऊन मी चेन कट करणार आहे। साईडने थोडा थोडा गॅप ठेवणार आहोत, ज्याकरून आपण आउटलाईन देणार आहोत, बीट्सने आउटलाईन देणार आहोत, बघू शकता तुम्ही। मी साईडने थोडा थोडा गॅप ठेवणार आहे। इथं लाईन टू लाईन नाही करणार आहोत आपण, बघा मी सांगितलेलं आहे, इथं थोडा थोडा गॅप ठेवणार आहोत, ज्याकरून आपण आउटलाईन द्यायला आपल्याला जागा राहिली पाहिजे तिथं। तर तुम्ही पण असं व्यवस्थित मेजरमेंट घेऊन सगळी चेन कट करून तुम्ही नंतर व्यवस्थित लावून घ्या, ज्याकरून वर्क पटापट वर्क होतो, जास्त टाइम लागत नाही।
तर बघू शकता तुम्ही इथं मध्ये मध्ये गॅप ठेवलेला आहे, बघू शकता तुम्ही त्या नावाच्या ह्याच्यामध्ये पण मी गॅप ठेवलेला आहे. इथं पण मी थोडा गॅप ठेवत आहे, जी मनी आपले येणार आहेत ना जे आउटलाईनचे, त्याच्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला गॅप ठेवूनच चेन लावायचे आहे, नाहीतर नंतर मनी लावता येणार नाही आहेत. इथं बघू शकता तुम्ही व्यवस्थित मी कटिंग करून घेऊन व्यवस्थित चेन लावलेले आहे आणि आपण 10 मिनिटं ठेवणार आहोत. चला आता मग इथं मी 2 mm चे गोल्डन मोती आणि शुगर बीट्स घेतलेले आहेत. जे शुगर बीट्स आपण आउटलाईनसाठी यूज करणार आहोत. आणि इथं गोल्डन थ्रेड घेतलेला आहे पॉलिस्टरचा आणि आरीवर्कची सुई. तर इथं मी जे शुगर बीट्स आहेत ते लावत आहे साईडने, जे आपल्या सर्कलच्या साईडने आपण पूर्ण शुगर बीट्स लावून घेणार आहोत. तुम्ही कुठलेही बीट्स यूज करू शकता, मी पहिला पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जे तुमच्या साडीला मॅचिंग होतात ते पण लावू शकता आणि जे तुम्हाला आवडतात ते पण लावू शकता. कस्टमरची चॉईस आहे, जे कस्टमर तुम्हाला बोलतील ते तुम्हाला लावावं लागतील. इथे मी माझ्या चॉईसने लावत आहे, पण जेव्हा तुम्ही वर्क कराल कस्टमरचा तेव्हा त्यांच्या चॉईसने लावावं लागतात बीट्स वगैरे. आणि ब्लाऊजचं जे कलर असतील ते यूज करावं लागतात. तर इथं मी नॉट लावून घेतलेले आहे बघू शकता. आणि 2 mm चे जे गोल्डन मोती आहेत ते पण लावत आहे मी. इथं पूर्ण सर्कल आपण कवर करून घेणार आहोत. आणि व्हिडिओ पूर्ण झाल्याच्या नंतर आपला वर्क, त्याच्यानंतर मी लास्टला चेन लावणार आहे साईडनी, पण ते लास्टला लावणार आहे, आताच नाही लावणार. तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघताल. पूर्ण वर्क झाल्याच्या नंतर लावणार आहे. तुम्ही आताही लावू शकता, पण मी लास्टला लावलेले आहे. तर इथं जेवढे मनी बसत होते तेवढे बसवलेले आहेत मी गोल्डन मोती आणि नॉट लावून घेतलेले आहे बघू शकता. आणि इथं मी शुगर बीट्स आहेत त्याने आउटलाईन देत आहे छोट्या शुगर बीट्सनी. इथं तुम्ही मी सांगितलं तसं कुठलेही मोती यूज करू शकता. मी इथं 2 mm चे गोल्डन मोती घेतले होते, पण ते खूप मोठे दिसत होते म्हणून मी वापस माझ्या चॉईसने मी शुगर बीट्स लावत आहे. बघू शकता शुगर बीट्स छान दिसत आहे आउटलाईन शुगर बीट्सने. आणि तुम्हीही असाच वर्क करा, पूर्ण व्हिडिओ बघत जावा. इथं माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, ज्याकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला भेटतील. आणि ज्यांना कुणाला पण बेसिक शिकायचं असेल त्यांनी माझे पहिले व्हिडिओ आयडीवर जाऊन बघू शकता बेसिकचे, ज्याकरून तुम्हाला बेसिक शिकायला इझी होईल आणि तुम्ही बेसिक शिकू शकता. याच्या पहिला पण आपला जो व्हिडिओ होता तो नेटवर्कचाच होता, नेट कसं लावायचं ते पण तुम्ही बघू शकता. आपल्या आयडीवर सगळे व्हिडिओ आहेत आणि तुम्हाला याच्या पुढेही खूप छान छान व्हिडिओ बघायला भेटणार आहेत. 3D वर्क भेटणार आहे बघायला आपल्या ॲडव्हान्समध्ये. तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि इथं बघू शकता तुम्ही मी व्यवस्थित शुगर बीट्स लावून घेत आहे. तुम्हीही असंच बघा, पॉईंट टू पॉईंट मी व्यवस्थित शुगर बीट्स लावून घेतलेल्या आहेत. पूर्ण वर्क आपण असंच करून घेणार आहोत, तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा.
इथं बघू शकताय तुम्ही व्यवस्थित मी इथं वर्क करून घेत आहे. 2-2च शुगर बीट्स टाकत आहे, ज्याकरून वर्क आपला खूप सुंदर दिसेल. जेवढा तुम्ही फिनिशिंग दाखवाल वर्क करताना तेवढंच आपल्या वर्कला फिनिशिंग येणार आहे आणि खूप सुंदर दिसतो हा वर्क. जेवढा तुम्ही बीट्सच्या मध्ये गॅप नाही ठेवणार तेवढं छान दिसणार आहे. आणि जास्त बीट्स यूज करताल तर गॅप राहतो, त्याच्यामुळेच मी सांगत असते की 2-2च बीट्स यूज करा. तर इथं बघू शकता आपल्या जी आई नावाचा लास्ट वर्क चाललेला आहे. आणि जो सर्कल दिसत आहे त्याच्या साईडने मी जे आपले स्टोनची चेन आहे ते पण चिपकून घेणार आहे. तर इथं आता आपला वर्क बनवून घेऊया, आपण पूर्ण वर्क करून घेऊया. आणि इथं मी नॉट देऊन घेणार आहे, ज्याकरून धागा आपला निघणार नाही आहे. तर तुम्ही पण वर्क बघा आणि करा नक्की. तर इथं बघू शकता तुम्ही मी B7000 ग्लो घेतलेला आहे आणि इथं मी सर्कलच्या चौकोन ग्लो लावून घेत आहे. B7000 ग्लोनी चिपकवल्याच्या नंतर चेन बिलकुलही निघत नाही आहे, धुतल्याच्या नंतरही निघत नाही आहे. तर व्यवस्थित ग्लो लावून घेणार आहोत आपण. आणि इथं चेनची जे आपली स्टोन चेन आहे ते आपण इथं चिपकून घेणार आहोत व्यवस्थित. चेन उलटी नाही झाली पाहिजे, व्यवस्थित चिपकवा. बघू शकता इथं मी चिपकून घेते व्यवस्थित. आणि इथं मी मेजरमेंट घेऊन व्यवस्थित कटिंग करून घेणार आहे चेनला, ज्याकरून आपल्या चेन खूप सुंदर दिसते. तुम्ही याच्या साईडने डिझाईन ही बनवू शकता, पण मी इथं तुम्हाला शिकवत आहे म्हणून डिझाईन नाही बनवत आहे जास्त. ब्लाऊजवर जेव्हा बी बनवताल तेव्हा खूप छान छान डिझाईन बनवतात बॅक साईडला गळ्याला, तर तुम्हीही बनवा. तुम्हाला आजचा वर्क कसा वाटला ते नक्की मला सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.